नमस्कार. आज आपण आलो आहे मांगी तुंगी ही शिखरे पाहण्यासाठी. आता आपण आहे मांगी या शिखरावर. समोर पाहू शकतोय या ठिकाणी शांतीनाथ भगवान दिगंबर यांची ही जैन गुफा आहे. अतिशय सुंदर आहे. पायथ्यापासून वर येण्यासाठी साधारण 1.5 तासाची वेळ लागते. या संपूर्ण आपण शिखरांची सफर करणार आहे. अतिशय भव्य ही जैन या बाजूला इथं पाहू शकतोय. याची आणि याच्या खाली पाहिलं तर आपल्याला हे पाहायला भेटत. वरील बाजूस हत्ती सुद्धा इथं असे दोन्ही बाजूला. आपण आता मांगी तुंगीला रस्त्याने जाणार आहे. करून जायचं आहे. 3500 पायऱ्या आहेत या ठिकाणी. साधारण 1 ते 1.5 तासाची वेळ लागणार आहे आपल्याला वर पोहोचण्यासाठी. मांगी तुंगी आपण चालू केला. 3500 पायऱ्या आहेत एकूण. आणि मांगी व हा तुंगी दोन्ही करणारे आपण. चला. समोर आपणाला भगवान महावीरांची सर्वात मोठी मूर्ती पाहायला भेटते. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील सर्वात मोठी मूर्ती आहे ती. पायथ्यापासून 5 मिनिटाच्या चालीनंतर आपण या ठिकाणी पोहोचून गेलो. या ठिकाणी आल्यानंतर आपणाला ही मूर्ती पाहायला भेटते. सुंदर अशी याही ठिकाणी आहेत. आणि या अशा लेणी आहे. पाहू शकता लेणी आहेत ह्या. आणि लेणीमध्ये कोरीव लेणी आहेत ह्या सुंदर अशा. आणि ही पार्श्वनाथाची मूर्ती याही बाजूला लेणी आहेत ह्या. आता आपणाला जास्त पाहता येत नाही, परंतु सुंदर असं कोरीव काम आहे या लेणीमध्ये. या ठिकाणापर्यंत आता आपण पोचून गेलो. समोर महावीरांची मूर्ती आणि या बाजूला मांगी तुंगी. पायथ्यापासून साधारण 45 मिनिटात आपण या भगवान महावीरांच्या मूर्तीच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पोचून गेलो. की आपणाला असं जायचं वरती. साधारण अजून 20 ते 25 मिनिटं आपणाला वर पोचण्यासाठी लागतील. मांगी तुंगी शिखरे हा जो रस्ता गेला आहे तो महावीरांची जी सर्वात उंच मूर्ती आहे त्या ठिकाणी गेला आहे. प्रथम आपण वरती जाऊ, दोन्ही शिखरं पाहू आणि नंतर येताना ही मूर्ती पाहायला जाऊ. आणि आपण पाहिलं कातळात कोरलेल्या पूर्वीच्या पायऱ्या आहेत. आलोय आपण अजून थोडे ओढ राहिलेले आहे. या ठिकाणी एक नैसर्गिक गुहा पाहायला भेटते. इथं पाण्याचं टाक असावं पूर्वी, बुजवले. आता ज्यांनी दान दिलं आहे त्यांची माहिती इथं देण्यात आली आहे. अशा मार्गाने त्याच्यावरती आपल्या प्रत्येक गडकोटावर जर हे असं बांधकाम केलं तर आपल्या गडांची शान अजूनच वाढेल. बघा काय बनवले. प्रत्येक गडावर आपल्या असं झालं पाहिजे. महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रत्येक किल्ल्यांवर असं व्यवस्थित केलं पाहिजे. काय काम आहे तुझं? हां, खायला देऊ का? अरे चल ये माझ्यासोबत ये. मांगी तुंगीची कमान हा आहे. मांगी डाव्या हाताचा आणि या बाजूचा आहे तुंगी. या ठिकाणावरून दोन्ही शिखरांवर जाण्याचा मार्ग आहे. 1962 साली ही कमान बांधण्यात आली आहे. या बाजूची बाजू पण ही पाहून झाल्यानंतर त्या समोरच्या वर जाऊ.
वाटल्यापासून 1 तास झाला, अजून एवढं बाकी. असं कुणाला सरळ जायचं आहे आणि नंतर असं जाऊन वरती पासून पहिल्यांदा या ठिकाणी सपाट जागा लागली आहे. नंतर पूर्णतः खडी चाल आहे. आपल्याला वळसा घालून वर जायचे राहिली थोडे 5 मिनिटाची चाल बाकी. या ठिकाणावरून रतनगडाचे समोर विहंगम असे दृश्य रतनगडाचे पाहायला भेटते. त्या बाजूला साल्हेरचा लोटा, या बाजूला धोक्यात हरवलेला मुल्हेर, मोरा आणि हरगड, तसेच या बाजूला चौलेर आहे, भिलाई, पिंपळा. तसंच पुढे गेल्यानंतर हातगड, आजच्याला अहिवंत, ती कळवणच्या भागात आहेत. व याच्या पलीकडच्या बाजूला डेरमाळ, पिसोळ ही किल्ले आहेत. शिखरावर जाताना त्या ठिकाणी एक अशी पाण्याची टाकी असावी. बोलून एकदा कट्टाई 1.25 तासाच्या चालीनंतर आपण या मांगेच्या सरोवरच्या भागावर पोहोचून गेलो. प्रथम आता आपण या उजव्या बाजूने प्रवेश करू. या डावीसाठी प्रथम या उजव्या बाजूने आपण सुरुवात करू. बरोबर 1 तास 10 मिनिटात आपण या शिखरावर पोहोचून गेलो. या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला जैन. या आपण या मूर्ती पाहिल्या आपण. व आता सरळ जाऊ. मोरचा भाग सावध उतरायचं इथून आणि मूर्ती वाटेल. खाली पूर्णतः तरी आहे बघा. आपण त्या ठिकाणापासून चालू केलं आहे. ते ऑफिस आहे मांगीतून गेल्यावर येण्यासाठी. तिथं आपण चप्पल काढून हा असा पूर्ण पायरी मार्ग आहे अगदी वरपर्यंत. साधारण 1.25 तास लागला आपल्याला वरपर्यंत पोचण्यासाठी. आणि आपण आता याला प्रदक्षिणा घालीत आहे. प्रदक्षिणा मार्गसुद्धा पूर्ण व्यवस्थित पॅक केला आहे, त्यामुळे भीती नाही. खूप काळजीपूर्वक फक्त यायचं आहे. समोर आपणाला तुंगीचा वरचा भाग खुणवत असतो, त्याच्यावर जाणार आहे आपण. हे बघा इथं कोरलेलं आहे. 1 2 3 4 5 6. तसेच पुढं सुद्धा मूर्ती चांगली आहे व्यवस्थित. इथं नॅचरल क्यूज पुढं आल्यानंतर अजून आपल्याला इथे पाण्याचे भेटतात. ही सुंदर आहे. पूर्णतः एका लाईनीमध्ये आपल्याला मूर्ती पाहायला भेटतात. ही प्राचीन आहे.
नवीन काळातली ही प्राचीन आहे, तर नवीन काळातील आहेत. या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात दिगंबर जैन मुनींच्या प्रतिमा आहेत. समोरच्या बाजूस टोंगली ते शिखर असते, त्याचाही मार्ग पण जाणार त्याही त्यालाही मूर्त्या पाहत पाहत आपण जाऊन पुढं. ही प्राचीन आहे आणि ह्या ज्या दिसत आहेत ह्या नवीन काळातील. या वरील आहेत त्या प्राचीन आहेत. नवीन काळातील या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे, कोरीव पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी पाहू शकतो भरपूर प्रमाणात आहे. आतमध्ये पूर्ण आहे. याही बाजूला आहेत. या ठिकाणी खाली शिलालेख आपल्याला असा पाहायला भेटतोय ह्या लेण्यांच्या ते. आणि थोडं आल्यानंतर ही मंगेगिरी शक्य असे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. आतमध्ये लेणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेणी आहेत. ठिकाणी या लेण्यामध्ये आपण प्राचीन दिगंबर ही मूर्ती पाहू शकतो. केलेली आहे आणि या बाजूला खूप साऱ्या या पाहायला भेटतात. पाठीमागच्या माझ्या या बाजूला सुद्धा पाहायला भेटतात. त्या ठिकाणी असं भरपूर अशा मूर्त्या भेटतात. ही जी आहे ही बंद आहे, ही आपण बाहेरूनच पाहू शकतो. आपल्याला जाता येते.
या लेणीच्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचा टाका आहे. याच्या इथं लेणी येते प्रतिमा आहे. आणि पुढे गेल्यानंतर महावीर ची ही तिसरी लेणी आतापर्यंत आपण पाहतोय. मांगीगिरी यांची प्रतिमा आहे. आपण ज्या ठिकाणावरून आलो त्या ठिकाणाच्या डाव्या साईडनं आल्यानंतर या ठिकाणी असं एक हे पाण्याचं टाक आहे. तसेच या ठिकाणी अशा या मूर्त्या पाहायला भेटत आहेत. आणि पुढे अजून पाण्याचे एक टाक आहे. असं इथं पाण्याची टाकी वगैरे. आणि आपण त्या उजव्या बाजूने गेलो होतो. चला तर मांगीचा हा भाग पूर्ण पाहून झाला आहे आपला. आता तुंगीच्या दिशेने जाऊ. पाण्याचा टाक आहे. तुंगी पाहून आपण आता खाली उतरत आहे. अशा पायरी मार्गाने खालून आल्यानंतर आपण आता या तुंगीच्या दिशेने जात आहे. हा मांगीला गेलेला रोड आहे. मांगी पाहून आल्यानंतर तुंगीकडे जाऊ. प्रथम मांगी पाहायचं आणि नंतर तुंगी. 15 मिनिटात आपण शिखरावर पोहोचून जाऊ. तुंगीकडे जाणारे पायऱ्या सुद्धा व्यवस्थित आहे पूर्णतः. तुंगीकडे जात असताना या ठिकाणी एक असं कोरीव पाण्याचं टाक आहे. परंतु त्याला आता सध्या पॅक केले आणि या ठिकाणी आहे 3 पाण्याचा टाक्यांचा असा समूह आहे प्राचीन. पाहू शकतो. एक मधलं 2 पलीकडचं 3 आणि समोर तुंगीवर शेवटच्या टप्प्यातच चढायला आहे. बाकी हे 2 टप्पे ते अवघड जरा होऊन जातील. तुंगीला पाहू शकतो शेवटच्या टप्प्यात खूपच खतरनाक आहे. एकदम कड्याला कट टू कट आहे. थोडीफार जागा नाही. खूप आव्हानात्मक हा असणार त्या काळी. पूर्ण अवघड टप्पा असणारा का त्या काळी. आता पायऱ्या बनवल्या आहेत त्याच्यामुळे काही वाटत नाही. परंतु खूप रिस्की पॅच आहे हा. पाहू शकतो अतिशय अवघड आहे हा टप्पा. व याच्या पुढे सुद्धा एक अवघड टप्पा आहे. पाहू शकतो शेवटच्या टप्प्यातील ही तर अतिशय थरारक चढाई आहे. तुंगी पाहून अर्ध्या तासामध्ये आपण तुंगीच्या या प्रवेशद्वारापाशी पोचून गेलो. आता आपण उजव्या बाजूने शिखर फिरण्यास सुरुवात करू. पाहू शकतेस ऊन वारा पाऊस याच्यापासूनही जे होत असतात. या बाजूला कमी आहे मूर्त्या, परंतु मांगीवर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पाहू शकतो नॅचरल
जायचं आहे, परंतु बघा खालचा परिसर धुक्यामुळं दिसून येत नाही जास्त काही. या ठिकाणी सुद्धा लेणी आहेत. या लेणीमध्ये 5 पहिला भेटतात. ह्या ज्या मूर्त्या आहेत याच्यावर सिंह कोरला आहे, याच्यावर नाग, याच्यावर शंख, याच्यावर कासव आणि याच्यावर गाई कोरलेल्या आहेत. या बाजूने आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाकाही याचं पिण्यायोग्य पाणी आहे, पाणी पिऊ शकता याचं. आणि पुढं आहेत टाक्याच्या पाण्याच्या टाक्याच्या थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक मूर्ती, ह्या 2 मूर्ती इथं कोरलेल्या पहिल्या भेटत आहेत. ह्या 2 आणि एक. आणि तुंगेगिरी तिथं याच्या लेणीमध्ये मूर्त्या पाहायला भेटतात. ह्या प्राचीनच आहेत. मला अशा मूर्ती पाहायला भेटतात. या बाजूला कमी प्रमाणात आहेत. आपण आता दोन्ही मांगी तुंगी पाहिले आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. आता आपल्याला या ठिकाणावरून खाली उतरायचं, तसंच पुढे जाऊन तिथं जायचं आणि तिथून खाली उतरून ती भगवान महावीरांची 108 फूट उंच असणारी भगवान महावीरांची सर्वात उंच मूर्ती पाहायची आहे. आणि तसंच खाली आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे. समोर रतनगड पाहायला भेटत आहे, उर्फ नावीगड. या बाजूला मुल्हेर मोरा हरगड आहे. साल्हेर सालोटा भिलाई या बाजूला आहे. मांगी तुंगीचा जो आपण ट्रेक करतो तो विदाऊट चप्पलने करायचा असतो. कोणत्याही प्रकारचे पायात वाहन न घालता हा ट्रेक खालपासून चालू करून पूर्ण फिरून जायचा असतो. आपण आता आलोय, हा जो रस्ता खाली दिसतोय तो गेला आहे तो भगवान महावीर यांच्या मूर्तीकडं. ती पाहून आपण खाली उतरणार आहोत. भगवान महावीरांची त्या ठिकाणी 108 फूट उंच पाहायला भेटते.
आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी पाहायला भेटते अतिशय भव्य दिव्य ही मूर्ती आहे. महावीरांची 108 फूट उंच दगडात कोरलेली मूर्ती. पूर्ण डोंगर या ठिकाणी तासलेला आहे. एकशे 8 फूट उंच भगवान महावीरांची मूर्ती आहे. ही मागेतून गेला पाहू शकतो. अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. दुपारी आपण 1 वाजता ट्रेक चालू केला होता. आता 4:45 होत आले व पूर्ण ट्रेक करून आपण आता खाली पोचून गेलो. होऊ शकते पुंगी या बाजूला मांगी. आता या ऑफिसच्या कार्यालयापाशी आपण आता पोचून गेलो. खूप सुंदर ट्रेक आहे, परंतु सकाळी लवकर करावा. पायात सॉक्स पाहिजेत, कारण चप्पल बूट घालण्यास अलाउड नाही. त्यामुळे चांगले सॉक्स या घालून पोचून गेलो आपण.